नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश सिंग आपलं स्वागत करीत आहे TDA माझा यूट्यूब चॅनलवर. आज आपला दुसरा लेक्चर आहे. सामान्य ज्ञान आपण बघणार आहोत, जे मागील भरतींमध्ये विचारले गेलेत काही असे प्रश्न आणि पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये विचारू जाऊ शकतात. त्याआधी आपण सर्वांनी कृपया आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. धन्यवाद. आता पहिला प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1448 मध्ये शोधला? तर पोर्तुगीजचा कोणत्या खलाशाने भारतामध्ये येण्यासाठी मार्ग शोधला, म्हणजे ज्याला बोलतात समुद्री मार्ग, तर त्या कोणत्या पोर्तुगीज खलाशाने शोधला? याचं जर आपण ऑप्शन बघू, तर ऑप्शन पहिला बार्थोलोम डायरस, ब वास्को द गामा, क फर्डिनांड मर्गेलन, ड यापैकी नाही. तर वास्को द गामा यांनी 1448 मध्ये पोर्तुगीजचा जो खलासी होता त्यांनी भारताचा रस्ता समुद्री मार्गाने शोधला होता आणि तो भारतामध्ये कॅलिकट जो आपला बंदरगाह आहे साऊथमध्ये तिथे आला होता. त्याचा प्रश्नाचं उत्तर काय होईल? वास्को द गामा, ऑप्शन ब. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक दुसरा, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? तर रॉबर्ट क्लाइव्ह हे जे 1756 मध्ये भारतामध्ये गव्हर्नर जनरल होते, त्यांनी भारतात कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? त्याचे आपण ऑप्शन बघू. पहिला महाराष्ट्र, दुसरा बंगाल, तिसरा पंजाब, चौथा यापैकी नाही. तर रॉबर्ट क्लाइव्हनी भारतामध्ये सर्वप्रथम बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली होती. त्याचं उत्तर काय होईल? ब बंगाल. ठीक आहे, आपण तिसरा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक तिसरा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केले? तर विधवांसाठी पुनर्विवाह ते करू शकतात यासाठी कोणी कायदा बनवला होता? जे आपले इंग्रज हुकूमत होते त्यांचे जे वरिष्ठ नेते किंवा त्यावेळेसचे वायसरॉय, गव्हर्नर जनरल यांनी बनवला होता. मग यांच्यापैकी कोण होते? आपण ऑप्शन बघू. पहिला लॉर्ड डलहौसी, ब लॉर्ड बेंटिक, क लॉर्ड रिपन आणि ड यापैकी नाही. त्याचा उत्तर होईल लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसी यांनी विधवांसाठी पुनर्विवाह याचा कायदा बनवला होता. ठीक आहे, आपण आता पुढचा क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 4, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडले? आपण सगळ्यांनी बघितलं मंगल पांडे मूवी. यांनी विद्रोह केला होता. तर आपण याचा ऑप्शन बघू. मेरठ, ब कानपूर, क बराकपूर यापैकी नाही. तर मंगल पांडे यांनी आपल्या अधिकारीला गोळी झाडली होती आणि ती छावणी होती बॅरकपूरमध्ये, जी वेस्ट बंगालमध्ये आहे. त्याचा आन्सर काय होणार? क बराकपूर. प्रश्न पाचवा आहे, सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली? तर सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली? त्याचा आपण ऑप्शन बघू. लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॉर्नवलिस, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड लॉर्ड वेवेल. त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांनी सन 1848 पासून ते 1856 पर्यंत राज्ये खालसा केली. प्रश्न क्रमांक 6, विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापन केले? तर विधवां जे आपले मॉडर्न इंडिया किंवा त्यावेळेस जे लीडर्स होते आपले, त्यांनी विधवांसाठी खूप काय केलं. आता आपण याच्या मागे एक प्रश्न बघितला होता, त्यामध्ये काय होता की विधवांच्या पुनर्विवाहासाठी एका ब्रिटिश
ऑफिसरनी खूप काय केला होता. आता तेच तसंच विचारलं आहे का विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापित केले होते. यांचे आपण जर ऑप्शन बघू तर अ सरोजिनी नायडू, ब महर्षी धोंडो केशव कर्वे, क पेरियार रामास्वामी, ड महात्मा फुले. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी बालिका आश्रम स्थापन केले होते. त्याचा आन्सर काय होणार? ब महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा क्वेश्चन बघू आपण. प्रश्न क्रमांक 7. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? तर 1857 जे क्रांती झाली त्यानंतर आपण भारताचे जे लीडर्स होते यांनी संघटना बनवण्याचं कार्य सुरू केला. आपल्याला माहिती आहे नॅशनल काँग्रेस जी आजची काँग्रेस आहे याचं स्थापना 1885 मध्ये झाला. व त्या स्थापनाच्या आधी जे चळवळ होती, जे मेहनत त्या नेत्यांनी घेतली होती त्याबद्दल इथे विचारलं आहे का 1883 मध्ये जे अखिल भारतीय स्तरावर जे राष्ट्रीय परिषद भरवली होती ते कुठे भरवली होती? त्याचा आपण ऑप्शन बघू. अ मुंबई, ब दिल्ली, क कोलकाता, ड अहमदनगर. तर 7व्याचा आन्सर आहे क कोलकाता. तर कोलकातामध्ये 1883 मध्ये राष्ट्रीय परिषद भरवली गेली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले, कोठे भरले? तर राष्ट्रीय अधिवेशनचा पहिला किंवा राष्ट्रीय सभेचा पहिला अधिवेशन कुठे झाले? त्याचा ऑप्शन बघू आपण. अ कानपूर, ब इंदौर, क मुंबई, ड दिल्ली. तर 8व्याचा आन्सर आहे क मुंबई. मुंबईमध्ये पहिला अधिवेशन झाला. राष्ट्रसभेचा पहिला अधिवेशन मुंबई येथे झाला. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर जी राष्ट्रीय सभा मुंबई येथे भरली गेली होती पहिली त्याचा डेट नाही दिला, ती जी मुंबईमध्ये पहिली राष्ट्रीय सभा भरली होती त्या पहिले राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते ते विचारलाय. त्याचा आपण ऑप्शन बघू. अ फिरोजशाह मेहता, ब व्यंकटेशचंद्र बॅनर्जी, क सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ड लोकमान्य टिळक. त्याचा आन्सर आहे ब व्यंकटेशचंद्र बॅनर्जी. व्यंकटेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते जे मुंबईमध्ये भरली होती. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? बंगालची फाळणी हा भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठा प्रकरण होता किंवा आहे. याला आपण बंगाल पार्टिशन असं बोलतो, जे 1905 मध्ये झाली होती. ईस्ट बंगाल आणि वेस्ट बंगाल हा दोन एक राज्य बनवले गेले होते. जो आजचा ईस्ट बंगाल आहे तो बांगलादेश आहे आणि जो आपला वेस्ट बंगाल आहे तो बंगाल आहेच. मग ही 1905 मध्ये केली होती. तर कोणत्या व्हाईसरॉयने याला जाहीर केला होता, ऑर्डर दिला होता? तर आपण याचा ऑप्शन बघू. अ लॉर्ड हेस्टिंग, ब लॉर्ड कर्झन, क लॉर्ड कॉर्नवालिस, ड लॉर्ड रिपन. तर हा जो लॉर्ड कर्झन आहे याने हा ऑर्डर दिला होता किंवा याच्या विचाराने आपण जर बंगालचा पार्टिशन केला तर जे बंगालमध्ये मोमेंट होता, क्रांतिकारी मोमेंट होता, त्याला आपण तोडू शकतो. त्याचा ऑर्डर कोणी दिला होता? तर लॉर्ड कर्झनने याचा ऑर्डर दिला होता बंगाल पार्टिशनचा. ठीक आहे, पुढचा ऑप्शन बघू आपण. क्वेश्चन प्रश्न क्रमांक 11. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? तर याचा आपण जर ऑप्शन बघू तर ऑप्शन ए गोपालकृष्ण गोखले, बी लोकमान्य टिळक, क लाला लाजपत राय आणि ड भगतसिंग. तो ॲनी बेझंटनी कोणत्या नेत्यासोबत मिळून ह्या होम रूल चळवळ सुरू केली? त्याचा आन्सर आहे ब लोकमान्य टिळक. ॲनी बेझंटनी लोकमान्य टिळकांसोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली. होम रूल मुवमेंट याला असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? हा प्रश्न खूपच कॉमन आहे आणि बऱ्याचदा पेपरामध्ये विचारला गेला आहे.
आणि येणाऱ्या भविष्याच्या पेपरामध्ये विचारू जाऊ शकतो. याचा ऑप्शन नाही दिला तर आपण असं कन्सिडर करू का इंग्लंड, ब फ्रान्स, क साऊथ आफ्रिका आणि भारत. तर जर आपण इतिहासमध्ये जर आपण बघू तर महात्मा गांधींना फर्स्ट क्लास ट्रेनमधून बाहेर फेकला गेला होता, तो कुठं? दक्षिण आफ्रिकामध्ये. तर महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कुठून केली? दक्षिण आफ्रिका. या लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. 13वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. मिझोरमची राजधानी कोणती आहे? मिझोरम हा भारताचा एक राज्य आहे, नॉर्थ ईस्टला आहे, तो दक्षिण पूर्वी राज्य आहे. याची राजधानी कोणती हे आपल्याला विचारलं आहे. तर ऑप्शन आहे दिसपूर, गुवाहाटी, ऐझवाल, इम्फाल. तर मिझोरमची जी राजधानी आहे ती आहे ऐझवाल. आणि भारताचे राज्य आणि त्यांची राजधानी, त्या राज्याचे गव्हर्नर, राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे आपल्याला आले पाहिजे. कोणता राज्य क्षेत्रफळाने मोठा आहे, कोणता राज्य जनसंख्याने मोठा आहे, कोणत्या राज्याची साक्षरता रेट जास्त आहे, दर कोण, असे प्रकारचे जे डाटा आहे ते आपल्याला आलेच पाहिजे. ते प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. याचा आन्सर काय झाला मग? मिझोरामची राजधानी कोणती? तर ऐझवाल. पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 14. शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? एकदम सोपा प्रश्न, बरेचदा विचारला गेला आहे आणि विचारू जाऊ शकतो. तर याचा उत्तर आहे पुणे. क शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. पुढचा प्रश्न आपण आता बघू. सिक्कीमची राजधानी कोणती? बघा, राज्याची राजधानी विचारले जातात, त्यांचे राज्यपाल विचारले जातात, म्हणून आपल्याला राज्याची राजधानी आणि राज्यपाल सर्व नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर सिक्कीमची राजधानी कोणती हे याचं जर आपण ऑप्शन बघू, दार्जिलिंग, गंगटोक, थिम्पू आणि नेपानगर. तर सिक्कीमची राजधानी कोणती आहे? ब गंगटोक. सिक्कीमची राजधानी कोणती आहे? गंगटोक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही? महाराष्ट्राचा भूगोल पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. राज्य कुठं, काय, त्यांचे राज्यपाल आणि राजधानी वगैरे जी आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे, त्या जिल्ह्यामध्ये असणारे तालुका हे विचारले जातात. आणि काही जो आपला शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे, की ह्या नदीच्या काठावर हा शहर आहे, ह्या दोन शहरांच्या मध्ये हा घाट आहे, असे आपल्याला सगळं नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे. आपण याचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही? ऑप्शन आहे धडगाव, तालोदा, शिरपूर, नवापूर. तर प्रश्न क्रमांक 16चा उत्तर आहे क शिरपूर. शिरपूर हा नंदुरबार तालुक्यात नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 बघू. प्रश्न क्रमांक 17. मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्हा येत नाही? तर मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही? तर मराठवाडा हा काही जिल्ह्यांचा समूह आहे. जसं आपला कोकण झाला, विदर्भ झाला, तसा मराठवाडा हा एक जिल्ह्यांचा समूह आहे. मग त्या कोणते कोणते जिल्हे मिळून मराठवाडा हा विभाग बनवतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तसंच विदर्भ हा कोणत्या जिल्ह्याच्या समूहाने बनतो हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग त्यामध्ये कोणता जिल्हा आहे, कोणता जिल्हा नाही आपल्याला कळून येईल. तसंच प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन बघू जर आपण. नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली. तर 17चा आन्सर काय आहे? क वाशिम हा मराठवाडा विभागाचा हिस्सा नाही किंवा त्याचा जिल्हा नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 बघू आपण. प्रश्न क्रमांक 18. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? आता प्रश्न काय विचारलाय? नदीच्या काठावर असणारा शहर. तसेच महाराष्ट्रात जे वेगवेगळी नदी आहे त्याच्या काठावर असलेला वेगवेगळा शहर आपल्याला आला पाहिजे, आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचा ऑप्शन बघू. पूर्णा, वेनगंगा, गोदावरी, तापी. तर नांदेड हा गोदावरी नदीच्या काठेवर आहे. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 19 आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर आलेला आहे. हा सायन्सचा प्रश्न वाटतो आपल्याला. प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? जो प्रकाश असतो हा एक रे असते. आता आपण याला असं समजू, ठीक आहे ना,
हा समजा आपला सूर्य, यामधून किरणे येतात, ते एकदम स्ट्रेट असतात, सरळ दिशेमध्ये जातात ते. मग ते जेव्हा एखाद्या सरफेसवर स्ट्राईक करतात, त्यानंतर ते काय होत आहे, वेगवेगळ्या किरणांमध्ये तुटतं येते. आपण बघितलं असेल स्पेक्ट्रमचा इफेक्ट, स्पेक्ट्रमचा इफेक्ट, जेव्हा एक सफेद किरण स्पेक्ट्रम मध्ये जाते, प्रिझम याला स्पेक्ट्रम इफेक्ट बोलतात, प्रिझम मध्ये जाते, मग त्या प्रिझमच्या बाहेरून 7 वेगवेगळे कलर येतात, ज्याला आपण विबज्युअर बोलतो. मग काय याचा जर आपण प्रश्न बघू असा, प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? ऑप्शन आहे याचा अपवर्तन, अपष्करण, विकरण, विकीकरण, यापैकी नाही. तर हा जो इफेक्ट आहे याला विकीकरण बोलतात. काय बोलतात मित्रांनो? विकीकरण. त्याचा आन्सर काय आहे? विकीकरण. जेव्हा प्रकाश प्रिझम व कोलाइड करतो, प्रिझम व जर त्याला आपण मारू, मग तो प्रिझमच्या दुसऱ्या साईडने 7 वेगळ्या रंगामध्ये निघतो. एक सफेद किरण जेव्हा प्रिझम पडते, तर प्रिझमच्या दुसऱ्या साईडने ते 7 वेगवेगळ्या रंगामधून येतं. त्याला काय बोलतात? ह्या इफेक्टला विकीकरण. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. मी याला रफ करून टाकतो. पुढचा प्रश्न आहे, मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? जो आपला पोट आहे याचा आकार इंग्रजीच्या कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? जसं आपला जो किडनी असते, हा राजमाच्या आकाराची असते, तसंच जठर हा कोणत्या आकाराचा असतो? इंग्रजी जे अल्फाबेट्स आहेत अक्षरी, त्याच्याशी मिळता जुळता. तो ऑप्शन दिला याचा ऑप्शन अ एच, ब के, क जे आणि डी यापैकी नाही. तर आपला जो जठर याचा आकार कसा असतो? जे सारखा असतो. ऑप्शन नंबर क, जे. प्रश्न क्रमांक 21. अग्र मस्तिष्क हा मेंदूचा भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? हा जो आपला अग्र मेंदू आहे याचा रोल काय आहे, हा काय काम करतो याच्याबद्दल विचारला आहे. तर स्पर्शाचे ज्ञान, विचार प्रतिक्रिया, श्वसनाचे काम, यापैकी नाही. तो जो आपला अग्र मस्तिष्क आहे, फोर ब्रेन आहे, हा विचार करण्याचं काम करतो, विचार प्रक्रिया. याचा आन्सर काय होणार? ब, विचार प्रक्रिया. तसेच जर आपण मस्तिष्कला बघू, तर आपला जो लेफ्ट साईडचा मस्तिष्क असतो हा राईट साईडच्या बॉडीला कंट्रोल करतो, तसाच जो राईट साईडचा मस्तिष्क असतो हा लेफ्ट साईडच्या बॉडीला कंट्रोल करतो. म्हणून जेव्हा आपण विचार करताना, आणि याचा प्रश्नाचं जर आपण प्रॅक्टिकल उत्तर बघू, तर जेव्हा आपण विचार करतो जेव्हा आपण टेन्शनमध्ये असून विचार करतो, काय करतो आपण? पुढं डोक्यावर हात ठेवून विचार करतो. म्हणजे आपला जो विचार करण्याची जी मस्तिष्क, जो विचार करण्याची जागा आहे तो पुढं आहे. अग्र मस्तिष्क हा विचार करण्याचा प्रतिक्रिया करतो, या विचार प्रतिक्रिया करतो. ऑप्शन ब आहे. 22वा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 22. मानवी हृदय हे किती कप्प्याने बनवले आहे? तर आपला जो हृदय आहे याच्यामध्ये चेंबर्स असतात, कप्पे असतात, ते किती आहे? त्याचा आपण जर ऑप्शन बघू, 2, 3, 4, यापैकी नाही. तो जो मानवी हृदय आहे हे 4 कप्प्याने बनवलेला असतात, 2 वरती 2 खाली. ठीक आहे, याचं उत्तर काय होणार? क, 4. प्रश्न क्रमांक 23 आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर आहे. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? जे ऑक्सिजन जेव्हा रक्त हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेऊन जातो, आणि जे आपण ऑक्सिजन यूज करतो आणि कार्बन डायऑक्साईड जे प्रोड्यूस होतात त्याला पण घेऊन येतो. मग याचं काम असतो ऑक्सिजन घेऊन जाणं आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन येणार. मग हे आपल्या जे शरीरामध्ये नाडी आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे असतात. ते नाडींचं नाव इथं दिलं आहे. महारिशांमार्फत, महाधमनीमार्फत, फुफ्फुस धमनीमार्फत, यापैकी नाही. तर
शिरा आणि धमनीचा फरक असा असतो की जी धमनी असते हा ऑक्सिजन युक्त रक्त सप्लाय करते आणि जो शिरा असतो हा कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त आपल्या बॉडीमध्ये फिरवतो. त्याचा आन्सर काय होणार? 23चा आन्सर आहे ब, महाधमनी मार्फत. धमनी आणि शिरामध्ये फरक काय झाला आता समजला का तुम्हाला मित्रांनो? धमनीमध्ये ऑक्सिजन आणि शिरामध्ये कार्बन डायऑक्साईड. समजला? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. 24वा प्रश्न, वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? वनस्पतीकडून पाण्याच्या क्रियेला, जेव्हा एखादं झाडमधून पाणी निघून जातं, पाणी निघतो ना उन्हामध्ये, मग त्या क्रियेला काय म्हणतात? त्याचा ऑप्शन दिला आहे अनुवर्तन, बाष्पोत्सर्जन, रसारोहण, यापैकी नाही. तर 24चा आन्सर आहे ब, बाष्पोत्सर्जन. बाष्पोत्सर्जन ही जी क्रिया आहे याच्यामध्ये काय होतं, जे वनस्पती असतं त्यांच्यामधून पाणी सोखला जातो किंवा पाणी निघून, त्याला आपण इव्हापोरेशन पण बोलू शकतो. जेव्हा आपण बघतो ना एखादा सरफेसवरून पाणी इव्हापोरेट होऊन जातो, वाष्पीकरण होऊन जातो, तसंच झाडांमध्ये पण होतं. तर झाडांचे जे पाण्यामध्ये पाणी असते, त्यांच्या तणामध्ये जे पाणी असते, ते हा जो प्रक्रिया आहे बाष्पोत्सर्जन, यामुळे ते पाणी त्याच्यामधून खेचलं जातो आणि ते झाडामधून बाहेर आपल्या निसर्गात वातावरणामध्ये येतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? तर माधवराव पेशवे आणि निजाममध्ये जी युद्ध झाली होती ही कोणत्या ठिकाणी झाली होती ते विचारलाय. ज्या युद्धामध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाला हरवला होता. त्याचं आपण जर ऑप्शन बघू, आपेगाव, खरडा, राक्षस भुवन आणि श्रीरंगपट्टम. तर माधवराव पेशवे यांनी निजामाला राक्षस भुवन या स्थानावर पराभूत केले होते, त्या ठिकाणी पराभूत केले. त्याचा उत्तर झाला राक्षस भुवन, ऑप्शन क. तर या प्रकारे आपण आज 25 क्वेश्चन बघितला आहोत. पुढचा लेक्चर परत आपण 25 क्वेश्चन घेऊन येऊ. तुम्ही कृपया चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून आमचा पण मनोबल वाढत राहील. तर आमच्यासोबत जोडण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.